जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. आयन डबा उघडला तर हात मोठे मोठे भाताचे गोळे होते ना, हे असे माणसांचे डोळे बाहेर इल्यावर दिसतील ना तसे मोठे. भाऊजी काय आया कोणी आणून ठेवलेला? ही आणूची लागणार नाही, लोचटा घुसता घरात. अन्न खाऊक द्यायची नाही तुमका. ही घरात असलेला नाहीसा करतली. हा डबा अण्णा माझे खास मित्र आहेत. काहीही घडलं तर आधी मला सांगतात, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. गोड लागला हा म्हाताऱ्या. अहो ती सगळी घराच्या आजूबाजू कसं त्यांच्यामुळेच होता हा सगळा. या घराचा भलावो कोयाओ पण सांगते त्या दोघांची कार्य झालेली नाही, एक मुक्ती मिळालेली नाही. छान उपवास केल्यांना ते साथ उद्यापन हा व्हायचं थांबला असतात तर एक निरोप असा. आज जर ना इलास ना तर आता पुतूर सगळा पाठवलेला वाड्यावर पाठवून देईन म्हणाली. रागावली हा पाटणकर बाई तुमच्यावर. ही अत्तराची कुपी वरच्या आळीत जायचं, पिंपळाकडसून वर तैसर पाटणकरांचं घर असा. पाटणकर त्यांच्या घरात जाऊन द्यायचा. पिंपळा बुडी हा कावड्यांकडे पूजा अण्णांनी बोलवलेला. हा हळद कुंकू वा, अक्षता पण वा, फुला ठेव. आता फक्त लग्नाचं ना बार उडवूचो हा. आपण एवढ्या जोरात उडवूचो हा ना की सगळ्यांचे कांटोळे बसूक होये. पाटणकर भविष्य बघतात तुका बघूचा तसा नाही, पण काहीतरी सौभाग्याची सावली वगैरे असं काय म्हणा होते. ए पाटणकर, माका मृत्यू हा माका सांगता मरण येणार. अरे मी तुका सांगताय मरण कोणाक येणार. आता माझ्या घरात येऊन सांगता माका सौभाग्यावर सावली. पाटणकर दरवाजा उघड. पाटणकर भविष्य बघतात तुका बघूचा तसा नाही, पण काहीतरी सौभाग्याची सावली वगैरे असं काय म्हणा होते. ए पाटणकर, माका मृत्यू हा माका सांगता मरण येणार. अरे मी तुका सांगताय मरण कोणाक येणार. आता माझ्या घरात येऊन सांगता माका सौभाग्यावर सावली. पाटणकर दरवाजा उघड. काय झाला? काय होते? काळ्या धोंड्यावर बसलेली. काळ्या धोंडे हिऱ्याची जागा आणा ती. एवढ्या पडत सांग मला. गिरो सोडूचो नाही. छायाच्या गळ्यातला हार आवडलो ना, तुझ्या अंगात जास्त सुरेख दिसत. अण्णा अरे आबा नाही, या या या. बसा. दिने साहेब, पोराचं लगीन काढलं. अरे वा, झाली का तयारी सगळी? काय कसली तयारी हो. गरीबाच्या घरचा लगीन. आम्ही आपले नावाक नाही हाय काय आमच्याकडे. हा अंगावरचे दागिने पण इकूक वय आता. हो असं का म्हणता, काहीतरी होईल. तीच एक आशा म्हणून इलाव तुमच्याकडे. ह्यो कागद सापडलो पण आमका काय कळला नाही. आता गावात एकच माणूस शिकलो सवरलेलो कोण
तर तुम्ही म्हणाल तुमच्याकडे दाखवू केला हो. अगं 2 कप चहा टाक. काय मिळत काय? काही उपयोग नाही या कागदाचा. तुमची काही नड भागेल असं काही नाही याच्यामध्ये. पण मला समजतंय घरात एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल नेहमी एवढा चांगला कसा बोलतोय. नाही, मी अण्णाचा मित्र आहेच, पण तुमचाही काही शत्रू नाही आणि तुमच्या मुलाचा तर नाहीच नाही. त्याच्यासाठी काही करता आलं ना तर नक्कीच करेन मी. बसा. आलो. क्या तोंड गोड करा नायकन. असा बदली थांबवल्याबद्दल. अण्णा नायकांना ठरवण्यात गेल्याशिवाय राहायचा नाही. आता हैसरच राहायचा. काय वया मिळात. घ्या. अरे सुषमा, हे घ्या. आणि परत करायची घाई नाही. तोपर्यंत फक्त हा कागद मी माझ्याकडे ठेवतो. तशी कागदापेक्षा रक्कम मोठी आहे, पण हे सगळं माणुसकी म्हणून हा. मी तुम्हाला मदत केली आहे हे कुणाला सांगू नका. नेने भाऊजी, अरे देवासारखे धावून येईल असो. तुमचे उपकार कशी फेडतले मी माका काय कळत नाही. पण जेवूक तेवढा येवा लग्नात नाही म्हणजे आमच्या मनात तेवढा समाधान होय की नाही. येता हा आम्ही. या. माझ्या औषधीचे दागिने दे तर गोळ्या घालीन. सोड दे. जीव जायत त्याचो. माझ्या औषधाकडा कसा पण वागलास तर त्या माऊलीमुळे हो वाचलो. नाहीतर घराबाहेरची तिरडी दिसली असती. ती पण कसर भरून काढीन तर ह्यो परत वाड्यावर येईल होता. अण्णा नाईका तो झील असं आहे, लक्षात राहा दे. अरे काय झाले ते तरी सांगा मला. तर दोघे जणी आलते शीतलची माफी मागायला, पण शीतलने दोघींना बी बजावून सांगितलं की मी त्या घराची पायरी बी चढणार नाही परत. बघा अजिंक्य, तुम्ही इथपर्यंत आला, तिची बाजू आम्हाला समजावून सांगितली, म्हणून तुमच्या आर्मीत परत जाण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देऊ. असं तुम्हाला जर का वाटत असलं ना तर तसं अजिबात होणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाचा परत एकदा विचार करा. असं म्हणजे सगळे सहकुटुंब. अच्छा, बघायला गेले होते. बघायला गेलो होतो. पुढे मावशीकडे आले होते. मावशीकडे आले होते. किती जण आले होते? आई वडील आणि मुलगा, 3 जण. मुलगा कोणाचा? मिस्टर आलेले. अरे मग असं सांगा ना, हे आले होते. मला वाटलं आई वडील आणि त्यांचा एक मुलगा वगैरे. याचे क्षेत्र म्हणजे कसं, त्यांना पण म्हणजे बाहेर गेलं तर डब्यावाल्यांना डिमांड देतात. कुठे त्यांची सायकल चालली तरी डब्यावाल्याची सायकल आली म्हणून लोक जागा पण देतात. मान देतात भरपूर. भले पैसा कमी, त्याच्यामध्ये जास्त पैसा पण अभिमान खूप मोठा. आणि ते एक म्हणजे कष्टाचं काम. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं होती रहा. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडे बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाणं मारू. ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. आता तू कुठे खेळ सुरू झाला.
आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो.